नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे कामिनी जी आहे ती आता खूप रागाला आलेली आहे, खूप पिसाळलेली आहे. तर तिला आता असं वाटतं की आपण या अन्नपूर्णाचा बदला घेतला पाहिजे आणि त्यासाठी तिने जे पाऊल उचलत आहे ते खरंच खूप चुकीचं असं आहे. कारण तिने ठरवलेलं आहे की या अन्नपूर्णाला मी जन्माची अद्दल घडवणार आहे, तिचे कुत्रे हाल खाणार नाही अशी अवस्था करणार आहे असं तिने ठरवलेलं असतं. मग यासाठी तिने पर्याय निवडते ते म्हणजे आजोबांच्या बाबतीत. आजोबांवरती हल्ला करायचा, आजोबांना संपवून टाकायचा विचार तिनं केलेला असतो. परंतु तिचा हा डाव कमळीने आजोबांना जी रोज तेलाने मालिश करून दिलेली आहे त्यामुळं आणि ऐनवेळी राजन पोहोचल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. कारण आजोबांनी ऐनवेळी वाट लावलेली आहे ती म्हणजेच या कामिनीची. आणि त्याचबरोबर राजनसुद्धा तिथं पोचलेला आहे आणि राजनने मात्र इकडे कामिनीच्या जिंज्या उपटलेल्या आहेत. कारण इतके दिवस खूप शांत राहिलेलो आहे, पण आता शांत राहणार नाही ही गोष्ट इकडे राजनने आता सर्वांच्या समोर आणलेली आहे. तर ते कसं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता बंड्या कमळी आणि निंगीकडे आलेला असतो आणि बंड्या सांगत असतो की तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही. काहीही झालं तरीही मी तुमच्यासोबत आहे ना. आणि कमळे, तुला काय हवं आहे ना ते मला सांगायचं. तुझा हा भाऊ आहे ना तुझ्यासोबत, त्यामुळं तुला विचार करायची अजिबात गरज नाही. असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे बंड्या म्हणत असतो आणि मग कमळी आणि निंगी दोघीही खुश असतात. कारण कमळी आजारी आहे, कमळीची आपण काळजी घेतली पाहिजे हे बंड्याला माहिती असतं. म्हणूनच बंड्याने हे सगळं बोलून दाखवलेलं असतं. परंतु निंगी आणि कमळी यांचं लक्ष बंड्याच्या गालांकडे जातं. कारण बंड्याच्या गालांना काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे या गोष्टी घडलेत हे लक्षात आल्यानंतर मात्र बंड्याला त्या विचारू लागतात की काय झालेलं आहे. बंड्या, हे सगळं काय झालंय, तुझ्या गालाला काय झालंय? निंगी हात लावून विचारते. तर बंड्या काहीच बोलत नाहीये. बंड्या शांतच राहतो. तेव्हा निंगी म्हणते, आत्ताच्या आता सांग मला बंड्या, काय झालंय आणि कोणी केलंय हे सगळं, कशामुळे झालंय? आता निंगी विचारू लागते. तेव्हा बंड्या सांगायला सुरुवात करतो काय घडलेलं आहे आणि गोष्टी का घडलेल्या आहेत हे सगळं बंड्या सांगत असतो. तेव्हा बंड्या सांगतो की कॅन्टीनमध्ये अनिका आली होती आणि अनिकाने ऑर्डर दिलेली होती आणि त्याच वेळी आता दुसरीकडून पण मला ऑर्डर होती. तर मी तिला म्हटलं की ती ऑर्डर आधी देतो, पहिली आहे ती, आणि नंतर तुमची ऑर्डर देतो. तर अनिकाने आणि तिच्या मैत्रिणींनी मला कानाखाली मारायला सुरुवात केली. आता बंड्या जेव्हा हे सांगत असतो तेव्हा कमळी आणि निंगी यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि आता या अनिकाला जन्माची अद्दल घडवायची एवढं ठरवलेलं असतं. कारण बंड्याची काहीही चूक नाही आहे, तरीही बंड्याच्या बाबतीत एवढं सगळं घडत आहे. यामुळे या दोघींनाही खूप राग आलेला असतो आणि खरंच असतं, त्याचं काम कॅन्टीनमधलं तो करत असतो. परंतु ह्या दोघींच्या अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नसते आणि ही अनिका प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीनेच वागत असते. त्यामुळं खरं तर बंड्यालाही वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर इकडे कमळी निंगीला सुद्धा वाईट वाटत असतं. मग कमळी आणि निंगी सरळ अन्नपूर्णा आजींकडे जातात आणि राजन या दोघांकडे जातात आणि तिथे जाऊन त्यांना सांगू लागतात की हे सगळं जे काय आहे ते अनिकामुळं केलेलं आहे, अनिकाने केलेलं आहे. आता अनिकाने हे सगळं केलंय म्हणता क्षणी त्यांना एवढा राग येतो की अन्नपूर्णा आजी आणि त्याचबरोबर राजन पेटून उठतात आणि म्हणतात की आता शांत राहणार नाही. काहीही झालं तरीही ह्या अनिकाला जन्माची अद्दल घडवली पाहिजे असं म्हणत राजनने तर अनिकाच्या खानदेशी कानाखाली लगावलेली असते. आता याच गोष्टीचा अजून कामिनीला राग आलेला असतो. कामिनी वेगळीच पिसळलेली असते. तिच्या डोक्यातल्या गोष्टी काही केल्या कमी होत नसतात. तिला एवढंच वाटत असतं की हे सगळं जे काही घडत आहे ना ते चुकीचं आहे आणि या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तर ही कमळी. म्हणून आता कामिनी चिडलेली असते. तर इकडे कमळी आजोबांची व्यवस्थित काळजी घेत असते. आजोबांना काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी ती पाहत असते आणि त्याचबरोबर आजोबांसाठी तेलाने मालिशसुद्धा ती करून देत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषीसुद्धा तिच्या मदतीला असतो. त्यामुळं अन्नपूर्णा आजीसुद्धा बिनधास्त असतात आणि सगळं काय ते व्यवस्थित होईल याची त्यांनासुद्धा खात्री वाटत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बंड्या, कमळी, निंगी सगळेजण एकमेकांची काळजी घेत आहेत. आजोबांसाठी सुद्धा काय हवं नको ते पाहत आहेत. परंतु इकडे आता कामिनी जी आहे तिच्या अंगातली मस्ती काही केल्या कमी होत नसते. तिला ना तिचं जास्त स्वतःचं कौतुक पडलेलं असतं की आता मी माघार घेणार नाही. कारण हिने मला चॅलेंज दिलेलं आहे. मला चॅलेंज देत असेल तर मी आता बोलणार आहे. एवढंच तिचं चाललेलं असतं.
त्यानंतर आता आजोबांची काळजी कमळी घेते हे तिच्या लक्षात आलेलं असतं. अन्नपूर्णाने तर घरातलं सगळे अधिकार त्यांचे काढून टाकलेले असतात आणि त्यांना जवळ दाखवून दिलेलं असतं की तुमची हीच लायकी आहे आणि त्या लायकीतच तुम्ही राहावा, असंही यांना दाखवून दिलेलं असतं. इकडे अनिकाची तर चांगलीच मस्ती जिरलेली असते, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय होतंय, हा प्रश्न अनिकाच्या पुढे उभा राहिलेला असतो. इकडे कमळी त्याचबरोबर बंड्या, निंगी सगळे एकत्र असतात. कमळीची बंड्या आणि निंगी काळजी घेतात आणि कमळी आता पुन्हा आजोबांचं जे रुटीन आहे ते सुरू करते. तिला बरं वाटायला लागलेलं असतं. कॉलेजचा अभ्यास आणि त्याचबरोबर आजोबांच्या या थेरपीमध्येही तिला आता खंड पडू द्यायचा नसतो. ऑलरेडी बरेच दिवस वाया गेलेले असतात. त्यामुळे तिचं म्हणणं असतं की ही थेरपी पूर्ण केली पाहिजे. आणि कमळीने आता पुन्हा आजोबांची जी थेरपी आहे ती पूर्ण करायला सुरुवात केलेली असते. आजोबांना ती जी मसाज देत असते ते तिने सुरू करत असते. मग आज एकदा ती घरी आलेली आहे, आजोबांची काळजी घेत आहे, आजोबांना मसाज करत आहे. अन्नपूर्णा जे एका मीटिंगसाठी बाहेर गेलेले असतात, राजनसुद्धा बाहेर असतो. त्यामुळं कमळी आज दिवसभर आजोबांबरोबर असते. तिचा अभ्यास करत करत ती आजोबांचीही काळजी घेत असते. त्याचवेळी मधून अन्नपूर्णा आजींचा फोन येत असतो. त्या कमळीला विचारत असतात की सगळं आहे ना व्यवस्थित, त्यानं जेवण केलं का, तूही जेवून घे, आजोबांना जेव घातलं का, हे सगळं कमळीला पाहायचं असतं. आणि आजी विचारत सुद्धा असतात. तेव्हा आजोबासुद्धा खुश आहेत हे कमळी सांगत असते, कारण ती आजोबांना तिच्या अभ्यासातल्या काही गोष्टी सांगत असते. त्यामुळं आजोबांना सुद्धा बरं वाटत असतं. त्याचबरोबर आजोबांच्या हाताची मुवमेंट सुरू झालेली आहे हे सुद्धा कमळी इकडे अन्नपूर्णा आजींना सांगत असते. त्याचवेळी अन्नपूर्णा आजीसुद्धा खुश होतात. राजनसुद्धा एका मीटिंगसाठी बाहेर गेलेला असतो आणि त्या दोघांनी मिळूनच कमळीवरती खरं तर आजोबांची जबाबदारी दिलेली असते. कमळी आहे म्हणून आजी बिनधास्तपणे हा निर्णय घेऊन आता त्या कमळीच्या भरोशावरती आजोबांना सोडून बाहेर पडलेले असतात. खरं तर आजोबांची काळजी घेत घेत कमळी त्या घरातली कधी झालेली असते. अन्नपूर्णा आजींना तर पहिल्या दिवशीच म्हणजे मुंबईमध्ये आल्यानंतर कमळीने खरं तर त्यांचा जीव वाचवलेला असतो. मागचा पुढचा कसलाही विचार केलेला नसतो. डायरेक्ट जाऊन त्यांच्या मदतीला ती धावून गेलेली असते आणि तिथे पाणी मिळालेलं नसतं, तर नारळ फोडून तिने त्यांना ते पाणी पाजलेलं असतं. त्यामुळं कमळीबद्दलची अन्नपूर्णाजींच्या मनात जी काही भावना आहेत, जे काही त्यांचा जिव्हाळा आहे तो वेगळाच असतो. आता इकडे कमळी आजोबांची काळजी घेत असते आणि कमळीचं हे रोजचं रुटीन झालेलं असतं. रोज कमळी आजोबांसाठी 1 तास देत असते, त्यांच्याकडे येत असते, त्यांना काय हवं नको ते पाहत असते आणि त्याचबरोबर इकडे कमळीला खरं तर खूप बरं वाटत असतं. म्हणून तर कमळी असा निर्णय घेत असते. आजोबांना ती काही गोष्टीही सांगत असते. आजोबांशी ती छान पद्धतीने बोलत असते. तिचं आणि आजोबांचं एक बॉन्डिंग वेगळं झालेलं असतं. खरं तर त्यामुळं कमळीला छान वाटत असतं. त्याचबरोबर आता अनिका, कामिनी आणि रागिनी यातनं मात्र खूप राग येत असतो. आता कामिनी तर संधी शोधत असते आणि कामिनी संधी शोधत आहे, ती संधी मिळवून देण्याचं काम रागिनी करत असते. रागिनी पण बारीक लक्ष ठेवून आहे, यांना नक्की काय होतंय, कुठल्या पद्धतीने आपल्याला हे सगळ्या गोष्टी हँडल करता येतील, हे सगळं ह्या बायका विचार करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजोबांचं सुद्धा बारीक लक्ष असतं आणि इकडे ऋषीसुद्धा आता मधून आजोबांना भेटायला येत असतो. आजोबांना खरं तर खूप छान वाटत असतं. ऋषी आणि कमळीचं नातंसुद्धा आता फुलू लागलेलं असतं. त्याचवेळी कमळी आजोबांची काळजी घेत असते. आजोबांना काय हवं नको ते पाहत असते आणि मग कमळी आता जायला निघते. मग कमळी आजोबांना सांगते की मी जाते. अन्नपूर्णा आजींनाही तिनं फोन करून कळवलेलं असतं. त्याही म्हणतात की हो चालेल जा तू, मी 10 मिनिटात पोहोचत आहे, असंही त्यांनी सांगितलेलं असतं. आता कामिनी या संधीचा फायदा घ्यायचं ठरवते. आजोबांना बेडवरती कमळीने झोपवलेलं असतं आणि कमळी गेलेली असते. त्याचवेळी इकडे अन्नपूर्णा आणि राजन दोघंही निघालेले असतात. कामिनी म्हणते चला याच संधीचा मला फायदा घ्यायचा आहे, असं म्हणत कामिनी जी आहे ती आजोबांच्या रूममध्ये जाते आणि इकडे बाहेर रागिनी थांबलेली असते. यावेळेस मात्र कामिनीने रागीला काहीच सांगितलेलं नसतं आणि स्वतःच आता पुढाकार घेऊन हे सगळं करायला गेलेली असते. तिथं गेल्यानंतर तिने आजोबा झोपलेले आहेत हे पाहून तिथं असलेली एक उशी घेतलेली असते आणि ती आजोबांच्या तोंडावरती दाबायला सुरुवात करते. आजोबा ओरडायचा प्रयत्न करत असतात, पण त्यांचा आवाज काही पोचत नसतो. राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा आजी दोघंही घरी पोचलेले असतात आणि त्या क्षणी इकडे आजोबा विरोध करायचा प्रयत्न करत असतात आणि मग मात्र घडतं असं की आजोबांनी डायरेक्टली उठलेले आहेत आणि त्यांनी कामिनीचा गळा पकडलेला आहे. कामिनी आता ओरडायला सुरुवात करते. राजन आल्या आत जातो, अन्नपूर्णा आत जाते आणि पाहते तर काय,
आजोबा उठून धाडकन उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी कामिनीचा गळा पकडलेला आहे आणि ते बोटांनी खुणवून सांगत आहेत की हिने आलेली होती. आणि मग राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा आजी दोघंही पाहतात. त्यांच्या लक्षात येतं तिथं बेडवरती जे पडलेलं साहित्य आहे त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तिथं पडलेली उशी ह्या सगळ्या गोष्टींवरून कळत असतं की ह्या रागिणीने काहीतरी गोंधळ घातलेला आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कसं काय झालेल्या आहेत, या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे सुद्धा आता ते विचार करत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की कामिनीच्या झिंजा धरतच राजनने तिला बाहेर आणलेलं असतं आणि ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र राजनने इकडे अन्नपूर्णाजीच्या समोर आणलेल्या असतात. त्याचबरोबर अन्नपूर्णाला सुद्धा कळून चुकलेलं असतं की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि या सगळ्यातून काय करायचं आहे. आता इकडे त्या रागिणी आणि कामिनी यांची तर वाट लावायचं अन्नपूर्णा आजींनी ठरवलेलंच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.